तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित येणार असल्याची लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आला। त्याचबरोबर निवडणुकीमुळे ताबडतोब निर्णय झाल्यामुळे आता डिसेंबरचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आला। नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली असताना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। 3000 रुपयाची रोख रक्कम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सोडल्याचं जाहीर केलंय। आज सकाळीच एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये निवडणुकीबाबतचे अनेक निर्णय घेण्यात आले। त्याचवेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आणखीन 3 नवीन निर्णय घेतले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक तर आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता सोडण्यात आला। त्याचबरोबर डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे देखील तुम्हाला मिळत आहेत। परंतु आणखीन कोणते 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। अर्थमंत्र्यांनी निधी मंजूर करते वेळेस अनेक अटी देखील लावण्यात आल्या आहेत। त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींची बाजू घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतला असून सरसकट हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपयाची रोख रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये मिळत आहे। परंतु पुढचा जो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी आणखी नवीन निर्णय घेण्यात आले आहेत। हे 3 निर्णय कोणते आहेत ते देखील जाणून घ्या, कारण यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींचा मोठा फायदा होणार आहे। अनेक बहिणींना याचा लाभ मिळणार आहे, तर काही बहिणींना या लाभापासून वंचित देखील राहावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारने 3 नवीन निर्णय हे तुमच्यासाठी घेतले आहेत। निवडणुकांची बैठक चालू असतानाच हा ताबडतोब निर्णय बहिणींसाठी घेण्यात आला। स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील या निर्णयाला मंजुरी दिली। यामुळेच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आज समोर आली। पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सोडल्याचं जाहीर केलं आहे। लाडक्या बहिणींनो, 7200 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेला आहे। त्यामुळे अर्थ खात्याकडून निधी मिळाल्यामुळे अखेर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पार पडत आहे। त्या 12 जिल्ह्यांची नावं कोणती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत, कारण जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडल्याचं जाहीर केलं, त्याचवेळी त्यांनी 12 जिल्ह्यांच्या नावाचं एक परिपत्रक देखील जाहीर केलं आहे। त्याचबरोबर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचं परिपत्रक जाहीर करताना नवीन निर्णय देखील सांगितलेले आहेत। तर ते नवीन निर्णय कोणते आहेत ते देखील आपण परिपत्रकामध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर काही बँकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिलेले आहेत। कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून स्वतः शिंदे साहेबांनी बँकांशी संवाद साधला। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये सरसकट हे पैसे जमा होत असल्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी तर आलेलीच आहे, परंतु कोणते 3 नवीन निर्णय हे घेण्यात आलेले आहेत ते देखील जाणून घेऊयात, कारण ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी तर सरकारने दिली आहे, परंतु पुढचे 3 निर्णय काही बहिणींसाठी फायद्याचे ठरणार आहेत, तर काही बहिणींसाठी नुकसानीचे देखील ठरू शकतात। यामध्ये सर्वात मोठा निर्णय हा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये एकत्रित सोडण्यात आला आहे। निवडणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे 1500 + 1500 असे 3000 रुपये एकदमच तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। 7200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। काही महिलांना थोड्याच वेळापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे, तर काही महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप पार पडत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या हप्ता वाटपाला सुरुवात झाली। 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर सकाळीच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो, कारण आजच हे हप्ता वाटप पार पडणार असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. तुमच्या लाडक्या भावाने लाडक्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून थेट बँकेच्या अधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. बँकांना चेक देण्यात आलेले असून डीबीटीचं बटन हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाबलेलं आहे. सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. महिलांनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे 3 नवीन निर्णय घेतलेले आहेत ते देखील जाहीर केले आहेत. परंतु आणखीन 2 योजना देखील लाडक्या बहिणींसाठी सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलं. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ग्रामीण भागातील महिला असाल आणि तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती ही सरकारी नोकरीमध्ये नसेल तर तुमच्यासाठी सरकारने आणखीन 2 योजना देखील जाहीर केल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचे अर्ज जेव्हा सुटले होते तेव्हा त्यासाठी देखील काही अटी आणि तरतुदी या नमूद करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ही देखील अट लावण्यात आली होती की तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती ही सरकारी नोकरीमध्ये नसावी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही अट लावण्यात आलेली होती. परंतु आता लाडक्या बहिणींनो, ज्या आणखीन 2 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये देखील हीच अट महत्त्वाची ठरली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसीची प्रोसेस तर कंप्लीट केलेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 70% महिलांची ई-केवायसीची प्रोसेस ही कंप्लीट झालेली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केवायसी प्रोसेसची पडताळणी केल्यानंतरच आता दुसऱ्या योजनांचा लाभ देखील लाडक्या बहिणींना देण्याचा विचार केला. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. लवकरात लवकर तुम्हाला या योजनेसाठी 2 कागदपत्र देखील तयार ठेवावी लागणार आहेत. अत्यंत महत्त्वाची 2 कागदपत्र ही योजनेसाठी महत्त्वाची ठरतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जसे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत आहेत अगदी त्याच प्रकारे या योजनेचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येतील. महाराष्ट्रातील बँकांमध्ये हे पैसे जमा होतील. यामध्ये काही सरकारी बँका समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर काही खाजगी बँकांचा देखील यामध्ये समावेश आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातील बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमचं देखील बँक अकाउंट या बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही योजना फायद्याची ठरू शकते. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील महिलांसाठी त्याचबरोबर गरजू महिलांसाठी सरकार कायमच काहीतरी आर्थिक सहाय्य देण्याचा विचार करत असतं आणि महिला सबलीकरणासाठी सरकारने हा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तर जमा होतच आहेत, परंतु या देखील योजनेचा लाभ आता तुम्हाला घेता येणार आहे. तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आज या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि सरकारने आणखी निर्णय देखील तुमच्यासाठी घेतले आहेत. आता सरसकट महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होत आहे, परंतु कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे हे देखील आपण पाहणार आहोत. कारण अत्यंत आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आहे, कारण 1500 + 1500 असे 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा डीबीटीचं बटन दाबलं तेव्हा त्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आणि थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींनो, सरकारने परिपत्रक जाहीर केल्याबरोबरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आज 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. तसंच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. काही महिलांना सकाळी 10 वाजताच हप्ता मिळाला तर काही महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. तर आज रात्रीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जमा होऊ शकतात, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना आजची तारीख सांगितली होती आणि उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा परिपत्रक जाहीर केलं तेव्हा त्यामध्ये देखील आजची तारखे दिवशीच 1500 + 1500 असे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, त्यामुळे तुम्हाला आज पैशाचा लाभ मिळत आहे. त्याचबरोबर सरकारने तुमच्यासाठी आणखीन 2 योजना देखील सुरू केलेल्या आहेत, त्याची देखील माहिती आपण घेणारच आहोत. तुमच्यासाठी सरकार कायमच आर्थिक सबलीकरणाचा विचार करत असतं. महाराष्ट्रातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार कायम प्रयत्न करत असतं. याचाच पुरावा आता सरकारने दिलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना निवडणुकामध्ये कोणतीही अडचण
निर्माण होऊ नये, त्यामुळे डिसेंबरचा हप्ता देखील ताबडतोब बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे आणि डिसेंबरचे पैसे असे टोटल 3,000 रुपये जमा होत आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. रात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले, त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. पण त्याआधी लक्षपूर्वक ऐका की एकनाथ शिंदे साहेबांनी आणखी कोणते निर्णय हे तुमच्यासाठी घेतले आहेत. कारण महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना चालू केलेली होती आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पैशाचा लाभ तर मिळतच आहे. दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये सरकार सोडत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा एकनाथ शिंदे साहेबांनी पाळलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्यासाठी आणखीन कोणते निर्णय घेतलेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. पण सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे ते देखील जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये हप्ता सोडल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हणजेच अजितदादा पवार यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव देखील अजितदादा पवार यांनी सकाळीच पार पडलेल्या बैठकीमध्ये घेतलेलं होतं. अजितदादा पवार यांनी सकाळीच निवडणुकाबाबतची बैठक जेव्हा चालू होते तेव्हा त्या बैठकीमध्ये बोलताना चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश केला. चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आलेला असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हप्ता सोडल्याचं जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री अजितदादा पवारांनी नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप सुरू झाल्याचं जाहीर केलंय. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा अकोला जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये देखील सोडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये देखील 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. वाशिम जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपये जमा झाले आहेत. सकाळी 10 वाजता सोलापूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सोडण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे 1,500 + 1,500 असे 3,000 रुपये मिळालेले आहेत. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी हप्ता सोडल्याचं जाहीर केले. त्याचबरोबर अजितदादा पवारांनी देखील 12 जिल्ह्यांची नावं पत्रकारांशी बोलताना सांगितली. अगदी त्याच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना आदेश दिल्यामुळे थेट बँकांमध्ये हे पैसे जमा झाले. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत.